या व्हिडिओच्या माध्यमाने पोलीस पाटील या पदभरतीचा गोंदिया जिल्ह्याचा काल पेपर झालेला आहे, त्याचं स्पष्टीकरण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे। काल तारीख होती 15/10/2023 आणि 15/10/2023 रोजी गोंदिया जिल्ह्याचा पोलीस पाटील या पदाचा पेपर झालेला आहे। तर त्यामध्ये कोणकोणते प्रश्न आले होते, त्या प्रश्नांची उत्तरं काय होती, सर्व स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे। त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। जर विचार केला तर 3 ते 4 प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेमधून आपल्याला या पेपरला आलेले बघण्यासाठी भेटून जातील, जेणेकरून यावरून आपल्याला काय समजत आहे की मागील प्रश्नपत्रिकेमध्ये जे पण प्रश्न विचारले गेलेत ते सुद्धा रिपीट होत असतात आणि त्या टॉपिकवरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात। जर तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची तयारी करत असाल, कोणत्याही जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल, जसे की नाशिक झालं, धुळे झालं, त्यासोबत आपलं नंदुरबार झालं, तर या सर्व कोणत्याही जिल्ह्यासाठी तुम्ही पोलीस पाटील या पदासाठी अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे। सर्व स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे, त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे, पेरवा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 1 पोर्तुगीज। पोर्तुगीज भाषेतून पेरवा हा शब्द मराठी भाषेमध्ये आलेला आहे। 2 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, कृपण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असा विचारलाय। तर कृपण या शब्दाचा समानार्थी शब्द होतो कंजूस। ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। कृपण या शब्दाचा अजून एक समानार्थी शब्द होतो कवडी चुंबक। ठीक आहे, कवडी चुंबक हा सुद्धा आपल्याला समानार्थाचा शब्द बघण्यासाठी भेटून जाईल। आता कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल सांगा बरं, या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? उदार। ठीक आहे, उदार हा जो शब्द आहे, उदार हा शब्द कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। मित्रांनो जर विचार केला गोंदिया जिल्हा, काल गोंदिया जिल्ह्याचा हा जो पेपर झालेला आहे, तर यामध्ये मराठी व्याकरण आणि मराठीवरती तुम्हाला 10 ते 12 प्रश्न बघण्यासाठी भेटलेले आहेत, जे की जर विचार केला नाशिक धुळे या जिल्ह्यांची जाहिरात आलेली आहे, त्यामध्ये आपल्याला मराठी भाषेवरती प्रश्न येतील असा उल्लेख केलेला नाहीये। तर त्या जिल्ह्यांसाठी शक्यता मराठीवरती प्रश्न येणार नाहीये, त्यामुळे जास्त काही चिंता करण्याची गरज नाहीये। ठीक आहे, परंतु जर विचार केला तर गोंदिया जिल्ह्यासाठी मराठीवरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगत आहे। बघा 3 नंबरचा प्रश्न पुढील काय दिलेला आहे, पुढील पर्यायामधून बोका या शब्दाचा आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे। बोका त्यानंतर स्त्रीलिंगी। आता बोका हा शब्द पुरलिंगी शब्द आहे, तर याचा स्त्रीलिंगी विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बोका भाटी। ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। भाटी हा मांजर या शब्दाचा समानार्थाचा शब्द आहे। ठीक आहे, मांजर, बोका, मांजर अशा प्रकारचा समानार्थाचा शब्द आहे, त्यामुळे भाटी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर बघा पुढील प्रश्न दिलेला आहे, देवाने या शब्दात कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तृतीया। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी शब्दयोगी अव्यय ओळखा। तर शब्दयोगी अव्यय यातील कोणता असणार आहे? नंतर हा जो शब्द दिलेला आहे हा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे मित्रांनो। ठीक आहे, तर चला पुढील प्रश्न बघूया। पुढील प्रश्न बघा आता 6 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे। आता यामध्ये आपल्याला शब्दयोगी अव्ययावरती प्रश्न आलेला होता, त्याच्याच रिलेटेड आपल्याला अजून एक प्रश्न बघण्यासाठी भेटणार आहे। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, जे शब्द 2 शब्द किंवा 2 वाक्ये यांना जोडताना येतात त्या शब्दांना काय म्हणतात? म्हणजे टिंब असे म्हणतात, तर काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उभयनवी अव्यय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर 2 शब्द, आता 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडताना जे शब्द येतात त्यांना उभयनवी अव्यय म्हणतात। आता ते शब्द कोणते? तर, आणि, परंतु हे जे शब्द दिलेले आहेत मित्रांनो यामध्ये बाकीचे, आता या प्रश्नाचं उत्तर असणार आहे नंतर, परंतु हे बाकीचे जे पर्याय दिलेले आहेत ते सर्व उभयनवी अव्ययाचे प्रकार आहेत, उदाहरणं आहेत असं आपल्याला सांगता येईल मित्रांनो। ठीक आहे, तर जे शब्द 2 शब्द किंवा वाक्य जोडताना येतात त्यांचा उपयोग केला जातो त्यांना उभयनवी अव्यय असे म्हणतात असं आपल्याला सांगता येईल। पुढील 7 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, सुरेश गीत गात होता या वाक्यातील काळ ओळखा। तर हे अपूर्ण कशाचं वाक्य सांगा बरं? अपूर्ण भूतकाळाचं वाक्य मित्रांनो, कारण इथं गायल्याची जी क्रिया आहे ती अपूर्ण आहे, अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य असणार आहे। तर बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, कामधेनूच्या दुग्नाहूनही ओज हिचे बलवान हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे असा प्रश्न विचारला गेलाय। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? व्यतिरेक। व्यतिरेक अलंकाराचे हे उदाहरण आहे। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न काय दिलेला आहे, विद्यार्थी या शब्दातील आपल्याला जोड ओळखायचे म्हणजे स्फोट शब्द कोणते ते सांगायचे मित्रांनो। आता विद्यार्थी शब्द दिलेला आहे,
विद्यार्थी शब्दाचे आपल्याला जोड शब्दातील पोट शब्द आपल्याला ओळखायचे, त्यालाच आपण फोड करणे म्हणतो. तर फोड योग्य कोणती असेल ते आपल्याला ओळखायचं आहे. तर विद्या प्लस अर्थी, ठीक आहे, विद्या प्लस अर्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. चला पुढील प्रश्न दिलेला आहे, व्यंजनात डॅश डॅश मिळवून अक्षर तयार होते. तर व्यंजनात काय मिळून अक्षर तयार होते? स्वर मिळून. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. स्वर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे एकूण 10 प्रश्न मराठीवरती विचारण्यात आले होते गोंदिया जिल्ह्यासाठी. इतर जिल्ह्यांचा जर विचार केला तर त्याच्या अभ्यासक्रमामध्ये गोंदिया व्यतिरिक्त जर विचार केला नाशिक, धुळे या जिल्ह्यांची मी जाहिरात व्यवस्थित वाचली आहे. तर मराठीचा कुठे उल्लेख केला गेला नाही की मराठीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर त्या जिल्ह्यांसाठी शक्यता मराठी विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीयेत. त्यामुळे जास्त चिंता करण्याची गरज नाहीये. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी कोणत्या नमुन्यात दावा दाखल करावा लागतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माझ्या अंदाजानुसार नमुना 6अ. ठीक आहे, नमुना 6अ या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 50% माझ्या अंदाजानुसार. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? फॉर्म B6. ठीक आहे, फॉर्म नाही तर 6B असं म्हणतो. तर अशा प्रकारचे त्यावर माझ्या अंदाजानुसार या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नमुना 6अ. एकदा तुम्ही पुन्हा व्हेरीफाय करून घ्या नक्की या प्रश्नाचं हेच उत्तर आहे का. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, महाराष्ट्र विधान परिषदेची सभासद संख्या किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 78 एवढी आहे. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, भारतीय संविधानातील कोणते कलम ग्रामसभा या विषयाशी निगडीत आहे? तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. तर कोणते कलम मित्रांनो ग्रामसभेशी निगडीत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कलम 243अ. म्हणजेच 243अ इथे तुम्हाला दिसत असेल. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील 14 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांतर्गत राईट टू फ्रीडम शी निगडीत कोणती कलमे आहेत असं आपल्याला प्रश्न विचारलाय. तर आता जर विचार केला तर भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांतर्गत हे जे कलमे आहेत यांचा भरपूर समावेश होतो. आता त्यामध्ये सुद्धा यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, मूलभूत अधिकारांतर्गत आता कोणते कलम आहेत अशी जे की राईट टू फ्रीडमशी निगडीत आहेत. आता या कलमाअंतर्गत अजून त्यामध्ये कोणती कलम येतात राईट टू फ्रीडम या कलमाशी निगडीत, तर ते आपल्याला विचारले. मित्रांनो, जर विचार केला या परीक्षेचं स्वरूप तर खूपच अवघड आहे. ठीक आहे, अवघड मला वाटलं थोडं. जे सर्वसाधारण विद्यार्थी असेल त्यांचा अभ्यास नाहीये तर त्यांना नक्कीच हा पेपर खूपच अवघड गेलेला असणार मित्रांनो. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, कलम 19 ते 22 म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कलम 19 ते 22 यामध्ये राईट टू फ्रीडम हे सर्व कलम तुम्हाला याच्याशी निगडीत बघण्यासाठी भेटून जातील. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, 42व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता शब्द संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट करण्यात आला आहे? तर यामध्ये जर विचार केला 42वी घटना दुरुस्ती त्यामध्ये 3 जे शब्द आहेत त्यांचा समाविष्ट करण्यात आला होता. पहिला शब्द सांगत आहे समाजवादी, दुसरा शब्द आहे धर्मनिरपेक्ष आणि तिसरा शब्द आहे अखंडता. तर यामध्ये बघा आपल्याला धर्मनिरपेक्ष इथं शब्द दिसत आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. तर एक आपल्याला शब्द दिसत आहे तो यामध्ये आपल्याला ऍड करण्यात आलेला आहे, समाविष्ट करण्यात आलेला आहे असं तुम्हाला सांगता येईल. पुढील प्रश्न बघा काय दिलेला 16 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, 1 मे 1962 रोजी. 1 मे 1962 म्हणजेच ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर यामध्ये जर विचार केला तर ही जी पंचायत राज व्यवस्था आहे तर हे स्वीकारणारं नाहीतर आपल्याला ही अंमलात आणणारं हे महाराष्ट्र हे 9वे राज्य. किती? 9वे राज्य. असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारं नाहीतर अंमलात आणणारं महाराष्ट्र कितवे राज्य आहेत? तर हे 9वे राज्य आहेत असं देखील आपल्याला सांगता येईल. बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य असू शकतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, 7 ते 17. कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 एवढे सदस्य असू शकतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि हे सदस्य आपल्या गावातील लोकसंख्येवरती आपल्याला अवलंबून बघण्यासाठी भेटतील. लोकसंख्या जेवढी जास्त तेवढे सदस्य जास्त, जेवढी कमी तेवढे सदस्य कमी. आणि 7 ते 17 यामध्ये आपले हे जे सदस्य ते असू शकतात असं आपल्याला सांगता येईल. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, लोकसभेतील सदस्य संख्येचा कमाल किती टक्के सदस्यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात केला जाऊ शकतो? तर 15%. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, लोकसभा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, जर विचार केला राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, तर यापैकी कोणीच नाहीये मित्रांनो. ठीक आहे, यापैकी कोणीच नाहीये. या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजेच यापैकी नाही. लोकसभा अध्यक्ष आपला जो राजीनामा असतात तर तो कोणाकडे सादर करतात हे मी तुम्हाला सांगतो. इथं थोडक्यात नोट करून देतो, पुढील प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लोकसभेचे जे उपाध्यक्ष असतात, ठीक आहे, लोकसभेचे जे उपाध्यक्ष असतात त्यांच्याकडे आपला राजीनामा लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ते सादर करत असतात मित्रांनो. तर यापैकी नाही हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, 20 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत असा प्रश्न विचारला गेला होता. तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे. महाराष्ट्राचे राज्यपाल सध्याचे जर विचार केला तर श्री रमेश बैस या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि हे कधी झाले असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 18 एप्रिल, ठीक आहे, 18 एप्रिल 2023 रोजी, 18 एप्रिल 2023 रोजी, म्हणजे लेटेस्ट जे आहेत ते प्रश्न तुम्हाला विचारले जात आहे. आपण ज्या करंट अफेअरच्या नोट्स दिलेल्या आहेत त्यामध्ये हे सर्व काही तुम्हाला आपण कव्हर केलेले बघण्यासाठी भेटून जाईल. तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी काय महत्त्वाची माहिती घेऊन आलेल्या आपल्या नोट्स विषयी त्याविषयी सविस्तर चर्चा करूया. आपण पोलीस पाटील या पदासाठी काय महत्त्वाच्या नोट्स काढल्यात त्या नोट्स बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देत आहे, जेणेकरून पोलीस पाटील या पदाची तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे. यामध्ये पोलीस पाटील या पदासाठी जसा अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाला अनुसरून आपण या सर्व नोट्स काढल्यात. जर विचार केला नोटिफिकेशन मध्ये आपल्याला अभ्यास दिलाय सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी, अशा प्रकारचे आपल्याला 4 ते 5 विषयांवरती प्रश्न विचारले जाणार. एकूण लेखी परीक्षेसाठी 80 आपल्याला प्रश्न असणार, 80 गुणांसाठी पोलीस पाटील या पदासाठी. त्याच प्रकारे आपण या सर्व नोट्स बनवल्यात. नोट्स तुम्हाला दाखवून घेतो आणि त्यानंतर नोट्स कशा भेटणार त्याविषयी माहिती देणार आहे. बघा यामध्ये पोलीस पाटलाच्या पदाविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. पोलीस पाटील पदाविषयी माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार, पोलीस पाटलाचे कर्तव्य, पोलीस पाटलाचे जे पण नियम वगैरे असतील ते सर्व काही तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, हे पहिलं PDF झालं. त्यानंतर दुसरं PDF मध्ये तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका बघण्यासाठी भेटणार आहे. पुढे जर विचार केला तर आपल्याला जिल्ह्यानुसार माहिती मिळणं आवश्यक असणार आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची आपण सेपरेट माहिती काढलेली आहे. जसे की नाशिक जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तर नाशिक जिल्ह्याची माहिती, दुसऱ्या जिल्ह्यासाठी जर धुळे जिल्ह्यासाठी भरला असेल तर धुळे जिल्ह्याची माहिती. बघा अशा प्रकारची धुळे जिल्ह्याविषयी माहिती आपण काढली आणि बाकी सर्व जिल्ह्यांसाठी आपण सेपरेट माहिती काढलेली मित्रांनो. हे दुसरं PDF तुम्हाला भेटणार आहे. त्यासोबत मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला अशा प्रकारच्या भेटणार आहे. त्यासोबत आपल्याला जेवढ्या पण जिल्ह्यांच्या आपल्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील त्या सुद्धा दिल्या जाणार आहेत मित्रांनो. हे बघा अशा प्रकारच्या मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला यासोबत भेटणार आहे. पुढे अजून विचार केला तर गणित बुद्धिमत्तेचंही आपण पोलीस पाटील या पदासाठी अशा प्रकारच्या नोट्स काढल्यात. बघा हे सर्व स्पष्टीकरणासोबत तुम्हाला सोडून दिले मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं सर्व स्पष्टीकरणासोबत हे स्टडी मटेरियल तुम्हाला दिलं जाणार आहे. पोलीस पाटील या पदासाठी कोणकोणते प्रश्न विचारले जातात, ते कसे सोडवायचे असतात, सर्व स्पष्टीकरणासोबत या आपण गणित बुद्धिमत्तेच्या नोट्स काढलेल्या आहेत मित्रांनो. पुढे जर अजून विचार केला तर जीके साठी अशा प्रकारचे आपण काही प्रश्नसंच तयार केलेत ते तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. जीके साठी एकूण 25 ते 30 प्रश्नसंच आपण बनवून घेतलेत. ते सर्व तुम्हाला या नोट्समध्ये बघण्यासाठी भेटणार आहे आणि इतर माहितींचाही भरपूर समावेश असणार आहे. तर असं जर विचार केला तर आपण पोलीस पाटील या पदासाठी आतापर्यंत 7 ते 8 PDF बनवलेत. किती? 7 ते 8 PDF. हे अभ्यासासाठी खूपच महत्त्वाचे असणार आहेत. तर तुम्हाला या सर्वांविषयी माहिती समजून आली, या नोट्स बद्दल माहिती समजून आली. आता या सर्व नोट्स तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी आपण एकदा पेमेंट ठेवलेलं आहे 199 रुपयाचं. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला 199 रुपयाचं पेमेंट करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला हे सर्व काही भेटणार आहे माझ्याकडून. ठीक आहे, मी स्पेशल हे पोलीस पाटील या पदासाठी सर्व काही स्टडी मटेरियल बनवलेलं आहे. 199 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे 96 65 18 17 69 या मोबाईलच्या फोनपे किंवा गुगल पेच्या अकाउंटवरती. ठीक आहे, 199 रुपयाचं पेमेंट करायचं 96 65 18 17 69 या नंबरवरती. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती. त्यानंतर तुम्ही जेव्हा पेमेंटचा स्क्रीनशॉट या नंबरवरती पाठवता त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व जे आपण PDF तयार केलेत, या ज्या नोट्स तयार केल्यात IMP महत्त्वाच्या नोट्स अभ्यासक्रमानुसार, हे सर्व काही तुम्हाला दिले जाणार आहे व्हॉट्सअपवरती
पीडीएफच्या स्वरूपामध्ये, ठीक आहे, पीडीएफच्या स्वरूपामध्ये. क्वालिटी बेस्ट असणार आहे, तुम्हाला व्यवस्थित वाचता येईल अशा प्रकारच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला या नोट्स भेटणार आहे. आपल्याला फक्त 199 मध्ये हे सर्वच्या सर्व काय भेटणार आहे, 7 ते 8 पीडीएफ. आणि डेली आपण जे पण व्हिडिओ टाकत असतो, जसे की आता आपण प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत, ही सुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवण्यासाठी, एक्स्ट्रा क्वेश्चन मिळवण्यासाठी आणि सरावासाठी हे सर्व प्रश्नपत्रिका वगैरे तुम्हाला पुन्हा त्या नोट्समध्ये दिल्या जात असतात रोजच्या रोज मित्रांनो. त्यासाठी तुमच्यासाठी या नोट्स खूपच कामी येणार आहे. या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका त्या नोट्स सोबत तुम्हाला दिल्या जात असतात मित्रांनो, प्रॅक्टिस करण्यासाठी, ठीक आहे. तर त्यासाठी आपल्या नोट्स खूपच महत्त्वाच्या असणार आहे पोलीस पाटील या पदासाठी. तर नोट्स घेण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगितलं 96 65 18 17 69 या फोनच्या फोनपे किंवा गुगल पेच्या अकाउंटवरती तुम्हाला पेमेंट करायचे आणि स्क्रीनशॉट तुम्हाला 91 39 64 31 99 या मोबाईल नंबरवरती सेंड करायचे. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व काही सेंड केलं जाईल मित्रांनो. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे भारताच्या टिंबटिंब किनाऱ्यापासून 200 ते 400 किलोमीटर दूर स्थित आहे. आता कोणत्या दिशेस विचारले मित्रांनो, परंतु प्रश्न उलटा पालटा आपल्याला विचारलाय जेणेकरून आपण कन्फ्यूज होऊन जाल. तर या प्रश्नाचं उत्तर माझ्या अंदाजानुसार नैऋत्य या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कारण भारताच्या नैऋत्य दिशेपासून जर विचार केला तर 200 ते 440 किलोमीटर हे दूर स्थित आहे असं आपल्याला सांगता येईल. माझ्या अंदाजानुसार 50% या प्रश्नाचं उत्तर हेच असायला पाहिजे. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे. आपल्याला थोडासा अवघड प्रश्न दिलेला आहे. पुढील पर्वत रांगांचा उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे क्रम लावा असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला या रांगा पण माहिती पाहिजे नक्की कुठून कुठं जातात आणि यांचा क्रम काय असायला पाहिजे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जर विचार केला तर 1 नंबरला यामध्ये काय येणार, मग 1 नंबरला हे येणार, ठीक आहे. 2 नंबरला काय येणार, 2 नंबरला हे येणार आणि 3 नंबरला हे येणार. म्हणजे जर विचार केला तर 1 नंबरला हा क्रम बरोबर आहे. त्यानंतर 2 नंबरला हे येणार लडाख, त्यानंतर हे जे आहे जास्कर, हे 3 नंबर येणार, ठीक आहे. तर अशा प्रकारचा क्रम बघा कुठे दिसत आहे आपल्याला, इथे हा क्रम दिसत आहे. यावरून आपल्याला समजत आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. असा क्रम लावायचा जर म्हटलं तर सर्वात पहिल्यांदा काराकोरम येतं, त्यानंतर लडाख येतं आणि त्यानंतर जर विचार केला तर जास्कर येतं. आता जास्कर नंतरही आपल्याला वेगवेगळ्या पर्वतरांगा बघण्यासाठी भेटतात. तर जास्कर नंतर 4 नंबरला जर विचार केला तर पीर आपल्याला सांगता येईल, पीर पर्वतरांगा आहे. पूर्ण जर विचार केला तर पीर पंजाल, ठीक आहे, पीर पंजाल या प्रश्नाचं आपलं पुढील उत्तर असणार आहे. पुढे जर विचार केला तर शिवालिक, ठीक आहे, शिवालिक ही पुढील पर्वतरांग आहे. तर अशा प्रकारचा क्रमानं आपल्याला 4 5 नंबरही सांगता येईल मित्रांनो. अशा प्रकारचं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. चला पुढील प्रश्न काय दिलेला आहे, भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात म्हणजे लागतात असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं. भारताच्या एकूण किती देशांना सीमा लागतात, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 7. आणि यामध्ये हे 7 देश कोणकोणते, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, चीन, बांगलादेश, भूटान आणि म्यानमार. हे जे मी 7 देश सांगितले यांच्या ज्या सीमा आहेत भारताला खेटून आहेत, लागून आहेत किंवा भिडतात असं आपल्याला सांगता येईल. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, पृथ्वी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेस फिरते आपल्याला ते विचारले. तर सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे. तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, ठीक आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे. तर बघा कुठे, पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. सूर्यमालावरती वारंवार सांगत आहे मित्रांनो तुम्हाला, सूर्यमालावरती प्रश्न विचारले जात आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 2 ते 3 प्रश्न विचारले जात आहे, ते व्यवस्थित करून ठेवा. चला पुढे जर विचार केला तर बघा पुन्हा आपल्याला पृथ्वीच्या रिलेटेड नाही तर सूर्यमालेच्या रिलेटेड प्रश्न विचारला गेलाय. पृथ्वीच्या स्वतः आपल्याला भोवती फिरण्याच्या क्रियेला काय म्हणतात असं विचारलंय. पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्याच्या क्रियेला काय म्हणतात, तर त्याला काय म्हणतात सांगा बरं. तर या क्रियेला आपण काय म्हणतो, परिवलन म्हणतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता परिभ्रमण आणि परिवलन यामध्ये काय फरक आहे आपण पहिल्या भागामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे, त्यामुळे वारंवार सांगण्याची गरज नाहीये. सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. पुढील प्रश्न बघा, टिंबटिंब ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथ असून पितरत स्रवते. तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. असा देखील प्रश्न विचारला जातो की कोणती सर्वात मोठी ग्रंथी आपल्या शरीरातील आहे, तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे, तर यकृत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. परंतु अजून यामध्ये कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला बघा प्रश्न कसा विचारलाय, डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पितरस स्रवते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, यकृत हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केलेले आहे. तर कोशिकांचे सर्वप्रथम जे वर्णन केलेले आहे त्या व्यक्तीचं नाव आहे रॉबर्ट हुक. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.
बघा पुढील प्रश्न जर विचार केला तर मागील जे प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतले त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला होता, फक्त थोडासा उलटून प्रश्न विचारला होता। प्रश्न आपल्याला काय विचारला होता, आपल्याला थोडक्यात प्रश्न पुढे सांगतो कसा विचारला होता। आता हा प्रश्न कसा आहे, लहान मुलांमध्ये रातआंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, आणि तेव्हाचा जो प्रश्न होता आपल्याला जीवनसत्वाचं नाव दिलं होतं, या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो नाही तर कोणता आजार होतो असं आपल्याला विचारलं होतं। तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच ए जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला लहान मुलांमध्ये जो रातआंधळेपणा आहे हा रोग झालेला बघण्यासाठी भेटेल मित्रांनो। आणि तेव्हाचा प्रश्न काय होता, ए जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो, तर रातआंधळेपणा हे आपलं तेव्हाचं उत्तर होतं मित्रांनो। अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला उलटून पालटून प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले बघण्यासाठी भेटून जातील। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्षयरोग, ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघा 30 नंबरचा काय दिलेला आहे, ज्या तापमानास हवा बाष्पात संतृप्त होते त्या तापमानास टिंब म्हणतात, डॅश म्हणतात, तर सांगा काय म्हणतात। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्या तापमानास म्हणतात दवबिंदू। ठीक आहे, दवबिंदू या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। ज्या तापमानास हवा बाष्पात संतृप्त होते त्या तापमानास दवबिंदू असे म्हणतात। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह कोणत्या साली केला, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 2 मार्च 1930 साली। 2 मार्च 1930 म्हणजे फक्त साल विचारले, ते या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी 2 मार्च 1930 साली बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह या साली केलेला आहे असं आपल्याला सांगताय। थोडक्यात आता याबद्दल तुम्हाला माहिती देत आहे, तर काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1930 रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरामध्ये हा सत्याग्रह पार झालेला बघण्यासाठी भेटेल मित्रांनो। आणि याचा उद्देश काय होता की जे राम मंदिर आहे त्यामध्ये प्रवेशासाठी हा उद्देश होता, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनाच माहिती पाहिजे, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 14 जानेवारी 1761 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तर बघा फक्त आपल्याला साल विचारले 1761 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पानिपतची तिसरी लढाई विचारले, तिसरी लढाई कोणत्या साली झाली, 1761 साली। पुढील प्रश्न बघा, इंडियन प्रेस्पेक्टर हे साप्ताहिक कोणी सुरू केले, तर माझ्या अंदाजानुसार या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे दादाभाई नौरोजी। 50% या प्रश्नाचं उत्तर हे असायला पाहिजे। पुन्हा एकदा तुम्ही सर्च करून व्यवस्थित हे प्रश्नाचं उत्तर सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये। माझ्या अंदाजानुसार दादाभाई नौरोजी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। चला पुढील प्रश्न बघूया। पुढील प्रश्न बघा काय दिला होता, 34 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, बॉम्बे असोसिएशन ही संघटना टिंब यांनी स्थापन केली, तर कोणी स्थापन केलेले, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जगन्नाथ नाना शंकर शेठ या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न काय दिलेला आहे, बंगालची फाळणी। आता बंगालची फाळणी यावरती ऑलरेडी आपण जी पहिली प्रश्नपत्रिका सोडवली त्यामध्ये सुद्धा प्रश्न आला होता। बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली असा प्रश्न विचारलाय, तर सांगा बरं कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात बंगालची फाळणी झालेली आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लॉर्ड कर्झन म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। आणि ही कधी झाली असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की बंगालची फाळणी कधी झाली, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 20 जुलै। ठीक आहे, 20 जुलै 1905 रोजी, 1905। ठीक आहे, 20 जुलै 1905 साली किंवा या तारखेला झाली असं आपल्याला सांगता येईल। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, जून 2023 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा शिवाजी राज्याभिषेक सोहळा सादर करण्यात आला, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 350वा म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 350वा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या साली झाली, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 1955 या साली झालेले। यामध्ये कोणत्या 1955 साली परंतु कोणत्या दिवशी असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर 1 जुलै। ठीक आहे, 1 जुलै 1955 या साली झाली असं देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याला आपण काय म्हणतो SBI, ठीक आहे, SBI बँक, तर ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे। काय सर्वात मोठी हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे। भारतातील बोलतोय हा सर्वात मोठी बँक SBI बँक आहे असं आपल्याला सांगता येईल। पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे, जागतिक बँकेच्या अध्यक्ष कोण आहेत, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे अजय बंगा। ठीक आहे, जागतिक बँकेच्या
अध्यक्ष कोण आहेत, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अजय बंगा। हे केव्हा झालेले आहेत मित्रांनो, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर लेटेस्ट हा चालू घडामोडीचा प्रश्न, यांची नियुक्ती झालेली आहे 2 जून, ठीक आहे। यांची नियुक्ती केव्हा झालेली आहे, 2 जून 2023 रोजी, 2 जून 2023 रोजी अजय बंगा यांची जागतिक बँक अध्यक्षा म्हणून आपल्याला निवड झालेली बघण्यासाठी भेटून जाईल। आणि असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की जागतिक बँकेचे हे जे अध्यक्ष झालेले आहेत ते कितवे आहेत, तर ते आहेत 14वे, ठीक आहे। ते कितवेत, 14वे आहेत असं देखील आपल्याला सांगता येईल मित्रांनो। अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात उलटून पालटून, त्यासाठी सर्व व्यवस्थित तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे। बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळाला आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माधुरी पुरी बुच, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे माधुरी पुरी बुच, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यांना सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे। बघा पुढील प्रश्न काय विचारलेला आहे, आपल्याला लेटेस्ट हा प्रश्न विचारला, या प्रश्नाचं उत्तर मी सांगणार नाहीये, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर विचार केला, ही जी प्रश्नपत्रिका आपण सोडवतोय 15 ऑक्टोबरची प्रश्नपत्रिका आहे आणि आपल्याला प्रश्न कधीचा विचारला गेलाय, 14 ऑक्टोबरचा, म्हणजे एक दिवस आधीचा प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय। प्रश्न बघा काय दिलेला आहे, व्यवस्थित समजून घ्या। 2023च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतील भारत पाकिस्तान दरम्यान 14 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या सामन्यात सामनावीर म्हणून कोणाला गौरवण्यात आले, असा प्रश्न विचारला होता। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये, कोण सांगतं या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर अशा प्रकारचे एकूण हे 40 प्रश्न आपले जीकेचे झाले मित्रांनो। आता बाकीचे जे प्रश्न आहेत मित्रांनो, कशा प्रकारचे आले होते, कोणकोणत्या टॉपिकवरती आले होते ते सांगत आहे आणि राहिलेले जे प्रश्न आपण पुढील भागामध्ये सोडून घेणार आहोत। बघा हे 40 प्रश्न आजच्या या भागामध्ये आपण सोडून घेतलेले आहेत स्पष्टीकरणासोबत। काही प्रश्नांमध्ये तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, तुमचे जे पण प्रश्न असतील ते विचारायला विसरू नका। मी डायरेक्टली ही प्रश्नपत्रिका सोडवायला घेतली आणि डायरेक्टली सोडत गेलो, तर यामध्ये जेवढे पण प्रश्न मला माहित होते, त्यांचं स्पष्टीकरण माहित होतं, ते सर्व मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुढे 41 नंबरचा प्रश्न तुम्हाला गणितावरती विचारलेला बघण्यासाठी भेटून जाईल। बघा गणितावरती जर विचार केला तर हे गणिताचे सर्व प्रश्न बाकीचे, हे बघा हे सर्व गणिताचे प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील। तर हे सर्व आपण पुढील भागामध्ये सोडून घेणार आहोत। इथं रिझनिंगचा एक क्वेश्चन आलेला आहे, त्यानंतर बाकी जर म्हटलं तर गणित बुद्धिमत्ता दोन्हींचा समावेश करण्यात आलेला आहे। जर आपलं म्हटलं नाशिक त्यासोबत धुळे बाकीच्या जिल्ह्यांची ज्या आता नवीन जाहिरात येत आहे त्यामध्ये गणिताचा सुद्धा जास्त उल्लेख केला नाहीये, गणित बुद्धिमत्ता दोन्ही दिले, परंतु बुद्धिमत्ता यावरती जास्त भर असतो आणि मराठीचा समावेश नसतो असं सांगितलेलं आहे, ठीक आहे। मराठीचा कुठेही त्यांनी उल्लेख केलेला नाहीये। तर बघा इथपर्यंत गणित आहे, म्हणजे जास्त गणिताचे पण प्रश्न नाहीये। 55 झाले, 40 पासून 55, तर अशा प्रकारचा जर विचार केला तर 55 म्हणजे 15 प्रश्न गणिताचे दिलेले आहेत मित्रांनो। यामध्ये बघा 15 प्रश्न आपल्याला गणिताचे आणि बुद्धिमत्ताचे बघण्यासाठी भेटलेले आहेत। पुन्हा इथे जीकेचे प्रश्न सुरू झालेले बघण्यासाठी भेटून जाईल। बघा आता हा सुद्धा प्रश्न इथे रिपीट झालेला आहे। मागील आता पुण्यामध्ये जे पेपर झाले त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला होता, कॅनडा देशाची राजधानी कोणती आहे, तर आपल्याला ओटावा या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल। हा प्रश्न पुन्हा रिपीट झालेला बघण्यासाठी भेटून जाईल आणि बाकीचे जे प्रश्न आहे त्यांचं सुद्धा स्पष्टीकरण मी तुम्हाला पुढील जे पण आपला भाग होणार आहे त्यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते। तर पुढे जर विचार केला तर बघा आपल्याला इंग्लंड देशाचे पंतप्रधान कोण आहे यावरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो। तर सांगा बरं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, हे सर्व प्रश्न आपण सोडूनच घेणार आहोत। पुढे जर विचार केला तर धाराशिव या जिल्ह्याचे जुने नाव काय होते, तर या प्रश्नाचं उस्मानाबाद उत्तर असणार आहे। अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पुढे बघण्यासाठी भेटून जाईल। त्यानंतर इथं बघा आशियाई क्रीडा स्पर्धा यावरती प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलाय, तर यावरती इथेही प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो। अशा प्रकारचं स्वरूप होतं। तर बघा पुढे जर विचार केला तर कोणकोणते अजून टॉपिक घेण्यात आलेले आहे बघा। तर बघा इथं आपल्याला लेखकावरती सुद्धा प्रश्न विचारला गेला मित्रांनो। पुढे जर विचार केला नागपूर प्रशासकीय विभागात किती महानगरपालिका आहेत, तर हे आपण मागच जे आपण नोट्स दिले त्यामध्ये हे सर्व कव्हर केलेले आहेत मित्रांनो। पुढे बघा जर विचार केला तर गोंदिया जिल्ह्यावरती पेपर होता, गोंदिया जिल्ह्याचा पेपर होता, तर फक्त आपल्याला इथं गोंदिया जिल्हा यावरती इथं एक प्रश्न बघण्यासाठी भेटलेला आहे। त्यानंतर पुढे जर विचार केला तर बघा पोलीस पाटलाचे जे पण अधिकार असतात, कर्तव्य असतात, त्यामध्ये जर विचार केला ग्राम पोलीस अधिनियम 1967 ला लागू झालाय, तर यामध्ये जर विचार केला तर कोणत्या कलमाच्या पोलीस पाटील यांची नेमणूक केली जाते, यामध्ये कोणते कलम आहेत त्या
नुसार पोलीस पाटलाची नेमणूक केली जाते। आपण जे पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य जे PDF दिले त्यामध्ये हे सर्व कलम आपण व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत। ते एकदा वाचलेले असेल तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतील। आपण पुढील भागामध्ये हे सर्व सोडून घेणार आहोत। पुढे बघा, गोंदिया जिल्ह्यावरती अजून एक प्रश्न विचारला होता, कारण गोंदिया जिल्ह्याची प्रश्नपत्रिका होती, त्यामुळे गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कधी झाली आहे असा एक प्रश्न होता। या सुद्धा वरती आपण चर्चा करणार आहोत। पुढे गोंदिया जिल्ह्यावरती अजून एक प्रश्न बघण्यासाठी भेटून जाईल। आता हे जे प्रश्न आहेत मित्रांनो, हे स्थानिक जी पण माहिती त्यावरती प्रश्न आलेले आहेत, म्हणजे स्थानिक परिसराची किंवा आपल्या जिल्ह्याची माहिती त्यावरती 10 प्रश्न तुम्हाला आलेले बघण्यासाठी भेटून जातील। तर यामध्ये बघा, आपल्याला नागझिरा वन्यजीव अभयारण्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली, जे की इथंच येते, त्यावरती प्रश्न आलेला आहे। पुढे जर विचार केला तर गोंदिया जिल्ह्यात अनुक्रमे किती नगर पंचायत व नगर परिषदा आहेत असा प्रश्न विचारला होता मित्रांनो। आणि शेवटचा प्रश्न जर विचार केला, गोंदिया जिल्ह्यातील वैमानिक शैक्षणिक संस्था कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न विचारला होता। हे जे आपल्याला हे जे पण प्रश्नपत्रिका आहेत त्या आपल्या नोट्समध्ये सर्व तुम्हाला उपलब्ध भेटून जातात। आता यामध्ये आपण 40 प्रश्न सर्व स्पष्टीकरणासोबत सोडून घेतलेले आहेत। आता यामध्ये जर विचार केला तर अशा प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे। गणिताचे जास्त प्रश्न आलेले नाहीयेत, 10 ते 15 प्रश्न गणिताचे आलेत। एकदा मी थोडक्यात तुम्हाला एकदा समजून सांगतो कोणकोणत्या विषयावरती किती प्रश्न आलेत। बघा, आता जर विचार केला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी। ठीक आहे, मराठी आपल्याला विषय दिलेला नाहीये। मराठी आपलं नाशिक आणि जी पण बीड जिल्ह्याची जाहिरात आहे त्यामध्ये मराठी विषय दिलेला नाहीये, परंतु हा जो पेपर सोडवला त्यामध्ये मराठीचे 10 ते 15 प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटतील। 10 प्रश्न आपण धरले। त्यानंतर गणिताचे 10 प्रश्न। ठीक आहे, गणिताचे 10 प्रश्न। त्यानंतर चालू घडामोडी तर चालू घडामोडीचा जर विचार केला तर 10 ते 15 प्रश्न आलेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर नॉर्मल सामान्य ज्ञान। ठीक आहे, सामान्य ज्ञानाचा जर विचार केला तर त्याचे 10 ते नाही 20 ते 25 प्रश्न आलेत, 20 ते 25 प्रश्न। त्यानंतर आपली स्थानिक परिसराची जी पण माहिती आहे म्हणजे परिसराची माहिती। ठीक आहे, परिसराची माहितीचा जर विचार केला तर यावरती 10 ते 15 प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील। तर अशा प्रकारचे तुम्हाला स्वरूप ठेवलेले आहे मित्रांनो। आणि बाकीचे नॉर्मल असेच प्रश्न आहेत मित्रांनो। आपल्याला जे पण इतिहासावरती झालं नाही तर आपल्याला लेटेस्ट जे जुनं GK आहेत त्यावरती प्रश्न आलेले आहेत आणि ऑल राऊंड सर्व विचार करून लेटेस्ट जे पण पेपरला प्रश्न विचारले जातात त्यावरती तुम्हाला प्रश्न आलेले आहेत मित्रांनो। तर अशा प्रकारचा सहभाग तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो। तर अशा प्रकारचे हे सर्व प्रश्न उत्तर तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील। परंतु नाशिक आणि धुळे जिल्हा तर यांचा जर विचार केला तर यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितले सामान्य ज्ञान, गणित, त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती आणि चालू घडामोडी यावरती प्रश्न असणार आहे। आणि मराठीचा कुठेही उल्लेख केला गेला नाहीये, तर मराठी यावरती तुम्हाला नाशिक आणि धुळे या जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारले जाणार नाही असं मला वाटतं मित्रांनो। त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मराठीवरती आपल्याला फक्त हे जे पेपर झालेले आहेत यामध्ये आपल्याला प्रश्न आलेले बघण्यासाठी भेटून जाईल। हा गोंदिया जिल्ह्याचा पेपर होता मित्रांनो जो आपण सोडून घेतलेला आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारची सविस्तर माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। या व्यतिरिक्त तुमचे कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आपण ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्या खूपच कामी येणार आहे, कारण आपण जर विचार केला ज्या प्रश्नपत्रिका सोडवत आहोत त्यानुसारच आपण नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो। ठीक आहे, तर या नोट्स नक्कीच तुम्ही खरेदी करा, कारण चालू घडामोडीचा जर विचार केला तर 10 ते 15 मार्कासाठी चालू घडामोडीवरती प्रश्न येत आहे, ते सोडवण्यासाठी आपल्या नोट्स तुमच्या खूपच कामी येणार आहेत। पुढील भागामध्ये आता राहिलेले आपले गणिताचे, बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण सोडून घेऊया। त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य यावरती प्रश्न आलेत ते आपण सोडून घेऊया। ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे पण आहेत ते आपण सर्व प्रश्न पुढील भागामध्ये सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये 40 प्रश्न सोडवले, पुढील भागामध्ये आपण 40 प्रश्न सोडून घेऊया। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा पण व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच भेटून जाईल मित्रांनो। तर जर विचार केला नाशिक जिल्ह्याचे पेपर मला वाटतं 22 तारखेला होणार आहे, तर लवकर तुम्ही व्यवस्थित त्याची तयारी सुरू ठेवा, जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणं गरजेचं असणार आहे। तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।